येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. अजून कस काय आलं नाही कुणी? आख्यान अजून चालय म्हणायचं. लई वेळ झाला. हा अगं बानू. हा बानू, हे घे पाणी. हे तुमच्यासाठी ठेवलंय तिकडं पाणी. हा आता किती वेळ असं गप गप बसून राहणार आहेस? काय झालं आहे काय? काय नाही, तू जेवणाचं बघ तेवढं. हा ते मी बघतेच आहे. पर तुम्हासनी काय झालाय? काय ग बानू? गडावर कुणी काय बोललं काय? नाही, उगा कोण कशाला बोलल? मग तुमची तोंड अशी कशाला पडली आहे? बानू, बाई काय काळजी करण्यासारखं कारण नाही ना? मावशे, म्हाळसाताई आख्यानामध्ये म्हणल्या काही एका मासाच्या आत म्हणजे 2 पुनवाच्या आतमध्ये खरं काय आहे हे त्या हुडकून काढत्याल ग. म्हणजे त्यासनी समज ठाव पडणार आहे? वय आता तशा म्हणल्या त्या. ती ऐकल्या तर न मोर काय होईल आणि काय नाही लय काळजी वाटायला लागली बघ. म्हाळसाताईसनी समज ठाव पडलं तर त्या देवांसंग कैलासात जाणार. आणि तू ग? नाही नाही बानू, हे असं चालणार नाही. हे बघ, तुला बी समद ठाव व्हायलाच हवं. नाहीतर म्हाळसा देवी देवांसंग कैलासात जात्याल त्यांचा ह्यो अवतार सोडून. नाही, म्या तसं नाही होऊ देणार. म्या बी हुडकून काढणारच म्या कोण हाय ते. नुसतं हुडकून काढायचं नाही, तर त्यांना ठाव व्हायच्या आत तुला ते हुडकाय हवं. वय काय र रंगा, तू का असा बसलायस? नाही, म्हाळसा देवी असं म्हणल्या त्या म्हणजे नक्कीच त्यासनी अगोदर काय बाय कळलं असेल. म्हणजे तुला कसं अगोदर ठाव होतं का परदानजी आणि लक्ष्मी देवी म्हणजेच विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवी आहेत त्या? तसं म्हाळसा देवीसनी अगोदर काय बाय कळलं असेल. नाही रंग्या, मला नाही वाटत तसं. आणि त्यासनी काय ठाव पडलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं तसं. जाऊ दे, तुम्ही नका जास्त विचार करू. चला 2 घास खाऊन घ्या. चला जेवाय चला. आज आख्यानात म्हाळसा देवींनी जी घोषणा केली ते ऐकून सगळेच विचारात पडले आहेत. जर खरंच असं घडलं तर हे अवतार कार्य संपेल. हो, ह्याचा अर्थ या अवतार कार्यात आपल्यावर जे दायित्व आहे ते देखील पूर्ण होईल. देवी, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे निर्देश करत आहात हे समजलं आहे मला. इथलं कार्य संपवून क्षीरसागरी जाणं हे तुमच्या मनात आहे. हो, आणि ते अयोग्य आहे असं नाही. आपल्याला इथे येऊन बराच काळ लोटला आहे.
ह्या आधी देखील मी तुम्हाला याविषयी विचारलं होतं, परंतु तेव्हा तुम्ही विषय टाळलात. हो, कारण त्यावेळीची परिस्थिती ही निराळी होती. त्यावेळी असं वागणं हे उचित ठरलं नसतं. आणि देवी, अजूनही कार्य पूर्ण झालं नाही. श्री म्हाळसा देवींनी अशी घोषणा केली आहे की एका मासात सत्य काय आहे हे शोधतीलच. आणि तसंच व्हायला हवं, कारण बराच काळ झाला आहे. आख्यानाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून देखील त्यांना अनेक संकेत मिळाले आहेत. आता त्यांना सत्य कळायलाच हवं. हो, परंतु देवी, श्री म्हाळसा देवींना हे सत्य कळलंच नाही तर? देवी, तुम्ही एक गोष्ट विसरत आहात. श्री म्हाळसा देवी सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसंच बाणाई देखील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणारच. आणि बाणाईला सत्य हे श्री म्हाळसा देवींच्या आधी कळलं तर? बानूला जर त्यांच्या आधी सत्य कळलं तर म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होणारच. देवी, हे वाटतं तितकं सरळ नाही. गडावर श्री म्हाळसा देवींचे आई वडीलही उपस्थित आहेत. त्यांना देखील हे सत्य ठाऊक आहे की श्री म्हाळसा देवी या श्री पार्वती देवींचा अवतार आहे. अशा वेळी त्यांचे देखील सहाय्य नकळतपणे श्री म्हाळसा देवींना झाले तर? मला नाही वाटत ते असं काही करतील. अशा परिस्थितीत काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. म्हाळसा, राजसभेत सर्वांसमक्ष तू असं सांगितलंस की एका मासात सत्य काय आहे हे तू शोधून काढणार. म्हाळसा, जर खरंच हे असं झालं तर तुला निश्चितच कळेल की तूच पार्वती आहेस. गणेश, तुला काही बोलायचे आहे का? हो, आज आख्यानात मातेने जी घोषणा केली त्याबद्दल बोलायला आलो होतो. गणेश, मी देखील त्याचाच विचार करत होतो. म्हाळसेने सांगितल्याप्रमाणे जर एका मासात तिला सत्य काय आहे हे कळलं तर तिला आत्मज्ञान देखील प्राप्त होईल. हो, आणि ह्या कृतयुगातील तुमचे हे अवतार कार्य संपणार. आणि आपण सर्वजण पुन्हा कैलासात जाणार. मला प्रश्न पडला आहे ज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचे आहे. गणेश, कोणता प्रश्न? मातेला सारं काही करण्याकरता कोणाचे सहाय्य लाभणार नाही ना? गणेश, म्हाळसेला याआधी काही गोष्टी कळल्या आहेत. तिला त्याचे संकेत ठाऊक आहेत. मी मातेला हे सांगितले होते की ही एक साधना आहे. होय, ती साधनाच आहे. तिला स्वतःला ओळखायचं आहे. आणि गणेश, ह्यामध्ये तिला थेट कोणाकडूनही कळता कामा नये असं मला वाटतं. गडावर तुम्ही, श्री विष्णू, श्री लक्ष्मी आणि नारद मुनी यांनाच ठाऊक आहे की माता कोण आहे. ही गोष्ट आपणहून मातेला सांगणे हे म्हणजे ह्या शिवलीलेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल.
गणेश, अजून दोघांना म्हाळसेच्या मूळ रूपाबद्दल ठाऊक आहे. म्हाळसेचे माता आणि पिता. गणेश, म्हाळसेच्या माता पित्यांना ठाऊक आहे की म्हाळसा हीच पार्वती आहे. ह्या आधी तुमच्याकडून त्यांना कळाल्यावर ते काहीच बोलले नव्हते. गणेश, ह्या आधी केवळ तिम्मा शेटला ठाऊक होतं की म्हाळसा हीच पार्वती आहे. परंतु आता म्हाळसेच्या मातोश्रींना देखील हे कळलं आहे की म्हाळसा हीच पार्वती. तेव्हा आता आपल्या कन्येच्या चिंतेपोटी भावुक होऊन जर त्यांनी अनाहूतपणे काही बोललं गेलं तर गणेश, अनर्थ व्हायचा. त्यांना असं होऊ देऊ नका हे सांगायला हवं. मी अजून एक विचारू? विचार गणेश. ह्या साऱ्यात बाणाईला संकेत मिळेलच ना? अर्थातच. ह्या कृतयुगात बानूशी विवाह करून तिला आध्यात्मिक साधनेची दीक्षा देता यावी हे प्रयोजन होते. गणेश, हेही एक महत्वाचे कार्य होते. आणि बाणाईने ती साधना केली देखील. तिला अजूनही काही साधना करणे आवश्यक आहे. हळूहळू ती करेलही. परंतु गणेश, हे सर्व विचारण्यामागे तुझं नेमकं प्रयोजन काय आहे? जर बाणाईला मातेच्या आधी सारं काही कळालं तर? गणेश, हे या क्षणी सांगता येणं कठीण आहे. परंतु जेव्हा मी पार्वतीला वचन दिलं होतं तेव्हा त्यावेळी तू साक्षी होतास आणि त्यामुळे तुला सर्व काही ठाऊक आहे गणेश. आणि त्यामुळे म्हाळसेला जो काही त्रास होतो आहे तो का होतो आहे हे देखील तुला ठाऊक आहे. मी विचारण्यामागे अजून एक प्रयोजन असं होतं की मातेला जर कोणी सहाय्य केलं तर तिला तो मार्ग सापडू शकेल जो अंतिम सत्याकडे जातो. स्वाभाविकच आहे गणेश. परंतु ह्यावेळी ती कोणाचे सहाय्य घेईल असं मला नाही वाटत. जर मातेला सत्यापर्यंत जाण्यासाठी सहाय्याची आवश्यकता असेल तर मी मातेला सहाय्य करीनही. मायानंदा, तुम्ही खरंच म्हाळसाला काही सांगितलं नाही ना? अहो नाही, खरंच नाही. माझ्या मनात लाख वेळेला आलं की तिच्याशी बोलावं, पण जितक्या वेळेला मनात विचार आला तितक्या वेळेला तुम्ही दूर लोटला. पण मग म्हाळसाने हे असं अचानक सगळ्यांच्या समोर का सांगावं? म्हणून तुम्ही मला मघापासून असं विचारता आहात? अर्थातच मायानंदा. अहो, ह्या गडावर साक्षात श्री खंडेराय, श्री लक्ष्मी, श्री विष्णू आहेत, ज्यांना म्हाळसाच्या मूळ रूपाची कल्पना आहे. आणि आता हे सत्य आपल्याला देखील कळलेलं आहे. परंतु हे तर ते सांगणार नाहीत म्हाळसाला. तुम्हाला देखील आधी श्री खंडेरायांनी हे सांगितलं होतंच. हो, परंतु हे सत्य मी कुणालाही सांगितलं नाही. सगळ्यांपासून लपून ठेवलं. अगदी आपल्याला देखील नाही सांगितलं. हो, पण म्हणून मी असं काही करेन असाच विचार तुम्ही का करत आहात? कारण आपल्याला लेकीच्या संसाराची काळजी आहे मायानंदा. भावुक आहात आपण. भावनेच्या भरात कदाचित आपल्या मुखातून हे सत्य बाहेर पडेल देखील. हो, खरंय तुमचं. मला माझ्या म्हाळसेच्या संसाराची खूप काळजी वाटते आणि तिचा संसार सुखाचा व्हावा यासाठी मी तिला सहाय्य करेनच. पण म्हाळसा हे पार्वती देवींचे रूप आहे हे सत्य आपल्या मुखातून तिला कळू नये ह्याची काळजी घ्या. हो, मी शक्यतो तसा प्रयत्न करेन. अहो, मला काय वाटतं
की आपण माळसेची भेट घ्यावी का? म्हणजे तिच्या मनात काय चाललं आहे ते आपल्याला कळेल तरी. हो, मला देखील हेच योग्य वाटते. परंतु मी जे म्हणालो ते आपल्या ध्यानात असू द्या. माझ्या तोंडून खरंच भावनेच्या भरात काही नको ते बाहेर पडू नये म्हणजे. आख्यानात मी सर्वांसमक्ष एक घोषणा केली. या एका मासात मी सत्य काय आहे ते शोधून काढेन. 1 मास. आता केवळ एका मासात मला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. कोण आहे तिकडे? पार्वती देवी? म्हाळसा, तुला भेटावेसे वाटले. असे जाणवले की तू फार अस्वस्थ आहेस आणि म्हणून तुला भेटायला आले. अस्वस्थ तर आहेच देवी, आणि ही अस्वस्थता का आहे हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. तरी मला ती तुझ्याकडून ऐकायची आहे. देवी, येत्या एका मासात मी सत्य काय आहे हे समजून घेईन अशी घोषणा आख्यानात केली. आणि यामुळे तू अस्वस्थ आहेस? हो देवी, कारण जेव्हा मला सत्य कळेल तेव्हा यांचं अवतार कार्य पूर्ण होईल आणि आम्ही कैलासात जाऊ असं हे म्हणत होते. पण मग याचा तर तुला आनंद व्हायला हवा ना. म्हाळसा, तुझ्या मनात अनेक प्रश्न घोळत आहेत हे मला जाणवते आहे तुझ्या नजरेतून. क्षमा असावी देवी, पण मी यांच्यासोबत कैलासात आल्यावर तुम्ही देखील तिथे असाल. या सगळ्याला मी समोर कसं जाऊ हा मला प्रश्न पडला आहे. म्हाळसा, सत्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे, पण आत्ता ह्या क्षणी पुढे काय घडणार आहे याचा तू विचार करते आहेस, तो तू करू नयेस असे मला वाटते. म्हणजे कैलासात काय घडणार आहे याचा विचार तू आत्ता करू नयेस. आत्ता या क्षणी पुढील एका मासावर तुझे लक्ष केंद्रित करायला हवेस. तुझे ध्यान असे विचलित होऊ देऊ नकोस म्हाळसा. हेही सत्य आहे देवी. देवी, तुम्ही योग्य म्हणता आहात. येत्या एका मासात मला सत्याचे संकेत मिळतील. म्हाळसा, तुझ्या जे मनात होते ते तू सर्वांसमक्ष घोषित केले आहेस. आता केवळ ते पूर्ण होणे याकडेच तुझे ध्यान असायला हवे. कोणी सांगावे, प्रसंगी तुला यासाठी सहाय्यही मिळेल. खरं आहे देवी तुमचं. मनात जरी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी त्याचा तर्क लावून त्याचे संकेत काय आहेत हे मला ओळखता यायला हवं.